आजचा प्रश्न असा आहे की हल्लीच्या ह्या काळामध्ये महिला जे आहेत तर ह्या महिलांमध्ये विधवांचं प्रमाण जास्त वाढत आहे. तर ह्याच्यावर काही उपाय किंवा काही तुमचं सजेशन आहे का? आता समाजामध्ये विधवांचं प्रमाण निश्चितच वाढत आहे आणि दिवसेंदिवस त्याच्यामध्ये भर पडत आहे. हो ना. आता ह्या विधवांच्या समस्यांमध्ये म्हणजे विधवांच्या प्रमाणामध्ये दोन प्रकारात पाहता येईल की अर्ली एज येणारं वैधत्व आणि उतार वयात येणारं वैधत्व. तर कमी वयामध्ये जे विधवा पण येतं त्याला समस्त म्हणजे पुरुषांचे व्यसन असतील आणि त्यांचं फास्ट लाईफ म्हणजे ॲक्सिडेंटल डेथ. हो, हे तर नक्की आहे. नक्की आहे. हे झालं मॅडम, तुम्ही बरोबर सांगत आहात, कारण हल्लीच्या काळामध्ये व्यसनाचंही प्रमाण जास्त वाढलेलं आहे आणि ऍक्सिडेंटचं जास्त आहे. त्याही पलीकडे जाऊन मला एक म्हणायचं आहे की जे सुखी कुटुंब आहे, ज्यांच्या घरामध्ये एकमेकांसोबत ते 60 ते 65 म्हणा किंवा 70 वर्षापर्यंत जगत आहेत सोबत, पण तरीही मॅडम पुरुष ती महिला 65ची आहे तर पुरुषाचं त्या ठिकाणी निधन होतं, तर मग अशा चांगल्या कुटुंबाचंही तेच त्याच महिलेला भोगावं लागत आहे ना. म्हणजे तुला असं म्हणायचं आहे की म्हणजे एखादं कुटुंब सहजीवन आयुष्यभर जगतात, 65 70 पर्यंत जगतात, तिथेही पुरुषांच्या डेथमुळे महिलांना मागे राहून वैधत्व भोगावं लागतं. हे वैधत्व महिलांमध्ये येणारं जे प्रमाण आपल्याला कसं कमी करता येईल? महिला म्हणजे नवऱ्याच्या मागे बायकोला विधवा पण जगावं लागतं. म्हणजे असं हे जे प्रमाण आहे की ह्याच्यामध्ये पण आपल्याला समाजामध्ये पाहावं लागेल की ह्याच्यामध्ये आपली संस्कृती जबाबदार आहे आणि निसर्गानेच महिलांना थोडंसं लाईफस्पॅन पुरुषांच्या प्रमाणात जास्त दिलेलं आहे आणि त्याच्यातही आपली जी विवाह पद्धती आहे त्याच्यामध्ये जर आपण थोडंसं बदल केला तर निश्चितच हे जे महिलांना नवऱ्याच्या अब्सेन्समध्ये जे जास्त वैधव्य जगावं लागते ते आपण कमी करू शकतो. मी तुला ह्या प्रश्नाचं संदर्भीय उत्तर देण्याच्या आधी मी तुला 4 प्रश्न विचारते की आपल्या समाजामध्ये मुलाच्या विवाहाचं वय किती आहे? होतं आधी पूर्वी आपण 21 वर्ष मुलाचं वय. आता थोडंसं गव्हर्नमेंटने 2-3 वर्ष ते एक्सटेंड केलं, पण आपण एक जनरली लोकांना माहित असेल तर 21 वर्ष. आणि मुलीच्या विवाहाचं वय किती? 18 वर्ष. 18 वर्ष. आता हे आपल्या म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणा किंवा कशात तरी हे म्हणजे संस्कार पद्धतीत म्हणा विवाह पद्धतीत आदेश आहे आपल्याला की 18 वर्षाच्या मुलीचं आधी लग्न करायचं नाही आणि 21 वर्षापूर्वी मुलाचं लग्न करायचं नाही. त्याच्यामुळे निश्चितच इथे सरकारी धोरणानुसारच मुलगा आणि मुलीच्या वयामध्ये 3 वर्षाचा अंतर तफावत आहे. दुसरी गोष्ट आहे की एक आपल्या इंडियन लोकांचं सरासरी आयुष्यमान पुरुषांसाठी 69-70 वर्ष आहे आणि तेच प्रमाण महिलांच्या बाबतीत महिलांचं आयुष्यमान हे 70-75 पर्यंत येतं. आता जास्तीच आहे आणि आपली विवाह संस्कृती किंवा विवाह पद्धत अशी आहे ती पुरुष प्रधान मंडळीमुळे अशी झालेली आहे की एखाद्या जोडप्यांचं मुलाचं मुलीचं लग्न करतात तेव्हा त्यांनी असं सांगितलेलं की मुलापेक्षा मुलगी ही छोटीच असली पाहिजे. खरं तर ॲज अ डॉक्टर म्हणून मला सांगावं वाटतं की याला काही शास्त्रीय आधार नाही, पण काही भंपक समाज गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये पुरुषांनी स्वतःहून आपली बायको वयाने छोटी असलीच पाहिजे असा न्यूनगंड करून घेतलेला आहे. जर ह्याच्यामुळे कसं आहे की जेव्हा आपला विवाह ठरतो त्यावेळेला तो पुरुष आपल्यापेक्षा 3-4 वर्ष 5 वर्ष कधी कधी 10 वर्ष लहान बायको म्हणजे लहान वयातली मुलगी बायको म्हणून स्वीकारतो आणि साहजिकच त्यांचा